महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी आमदारांची निवड करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। जवळजवळ सर्वच ठिकाणी महायुतीकडे संख्याबळ आहे, पण अमरावतीमध्ये मात्र चित्र वेगळं आहे। इथं सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे, पण काँग्रेस आणि इतर विरोधक तोडीस तोड आहेतच। त्यात भाजपसाठी नवी डोकेदुखी समोर आली। माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी भाजपच्या उमेदवाराला जाहीर विरोध दर्शवलाय। त्यात शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे। काँग्रेसकडून थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। त्यात शिंदे सेनेचा उमेदवार रिंगणात उतरू शकतो। त्यामुळं अमरावतीमध्ये तिरंगी लढत होऊ शकते आणि जर असं झालं तर संख्याबळानुसार कोण बाजी मारेल? राणा दाम्पत्याचा भाजपच्या उमेदवाराला खरा विरोध आहे का? त्यांना भाजपकडून कोणता शब्द घ्यायचा आहे? थोडक्यात समजून घेऊया। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी 453 मतदार। स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीकडे संख्याबळ मोठं आहे। भाजपकडे सर्वाधिक 152 सदस्य आहेत, तर शिंदे सेनेकडे 20, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 32 सदस्य आहेत, तर राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडे 26 सदस्य आहेत, तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे 119 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 13, ठाकरे सेनेकडे 18 मतदार आहेत। तसंच विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्या प्रहारकडे 21 मतदार आहेत, तर MIM 16, BSP कडे 3, समाजवादी पार्टीकडे 2, भाकपकडे 1 सदस्य आहे। त्यामुळे छोट्या पक्षांना महत्त्व निर्माण होईल। प्रवीण पोटेंचं नाव आघाडीवर, पण राणांचा विरोध। भाजपकडून उमेदवारीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचं नाव आघाडीवर आहे। पोटे यांनी या मतदारसंघातून 2012 ते 2024 असं 2 टर्म नेतृत्व केले। पोटेंना रवी राणा यांनी उघडपणे विरोध केलाय, तर नवनीत राणा देखील पोटेंच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं पोटेंच्या उमेदवारीमध्ये राणा फॅक्टर अडसर ठरू शकतो। या विरोधामागे लोकसभा निवडणुकीचं कारण आहे। नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार असताना प्रवीण पोटे यांनी उघडपणे विरोध केला होता। त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोटे राणांच्या प्रचारात उतरले होते, मात्र नवनीत राणा यांचा पराभव झाला। पोटेंनी दगाफटका केल्याचा संशय राणा यांना आहेच। त्यामुळं त्या पोटे यांना विरोध करत आहेत। भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे यांचं नाव आघाडीवर आहे। नवनीत राणा या नावाबाबत सकारात्मक आहेत। रवी राणा यांनी पोटे यांना उमेदवारी दिली, तर स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत दिल्यामुळं पेच निर्माण झालाय। रवी राणा विरोधात गेल्यास 26 मतं निर्णायक ठरू शकतात। काँग्रेस यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरवणार। भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे एक वजनदार नेता आहे, ते नाव म्हणजे माजी मंत्री यशोमती ठाकूर। ठाकूर यांनीच ही निवडणूक लढावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। यशोमती ठाकूर यांना आघाडीतील राष्ट्रवादी ठाकरे सेनेची साथ मिळेल, तर इतर छोटे पक्ष बरोबर आल्यास अमरावती मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी टफ फाईट होऊ शकते। तर अकोला येथील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे इच्छुक आहेत, ते काँग्रेस किंवा अपक्ष लढू शकतात। इथले राजकीय गणित बघता भाजपला इतर जागा सहज निवडून आणता येतील, मात्र अमरावतीची जागा जिंकून आणण्यासाठी कसोटी लागणार हे तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येतंय। तर मंडळी, अमरावती विधान परिषदेच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।